तुला वंदन करण्याचा छंदच मला लागू दे. सकाळी उठलं की तुमच्या तोंडामध्ये नाम यायला पाहिजे, झोपताना नाम यायला पाहिजे. अशी जेव्हा सातत्याने सवय होते त्याच वेळेला मृत्यू समयी तुमच्या मनामध्ये ते नाम येतं. साधी भूतादी दैवम माम साधी यज्ञैच ये विदुह्यू. तेव्हा तेव्हा प्रयाण कालामध्ये तुमच्या मुखामध्ये आपोआप नाम येईल, जेव्हा तुम्हाला ती सवय असेल त्यावेळेला. तेव्हा तुला वंदन केल्यामुळे माझा संपत्तीचा तर लाभ होतोच होतो, पण साम्राज्य वैभवाचं दान तुझ्याकडून मला प्राप्त होतं. आता ही अष्टलक्ष्मी मगाशी पण उल्लेख केला आणि आत्ताही आपण उल्लेख केला होता. तेव्हा ही अष्टलक्ष्मी नेमकी आहे कोणती आणि कशी आहे तेही आपण पाहूया. आदिलक्ष्मी, जिचा उल्लेख आपण मगाशी भृगु ऋषींची कन्या असा केला होता. दुसरी आहे धनलक्ष्मी. भगवान